जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवर कडक कारवाई सुरू केली। शुक्रवारी टेलिफोन एक्सचेंज जवळ असलेली मोठी मालमत्ता सील करण्यात आली। यासोबतच मिळकतीचे पाणी कनेक्शन तोडून वीज कनेक्शन तोडण्याचे पत्र विद्युत विभागाला दिले होते। महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या सूचनेवरून कर विभागाने ही कारवाई केली। उपकर निर्धारक आणि संकलक नीलम कदम, सचिन वानखेडे आणि मनोज गोखलानी यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पोहोचले। जयराज कल्याणी आणि इतरांच्या नावावर ही मालमत्ता नोंदणीकृत असल्याचे सांगितले जाते। त्यावर 7,72,000 रुपये मालमत्ता कराची थकबाकी आहे। महापालिकेने अनेकदा नोटिसा पाठवूनही कर भरला नाही, त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले आहे, असं नीलम कदम म्हणाल्या। मिळकतीमध्ये 12 ते 15 झोपड्या बांधल्या असून प्रत्येक वेळी नोटीस देऊन मालकाचे नाव देण्यास टाळाटाळ केली जात आहे। नमस्कार, मी नीलम चंद्रकांत कदम, करनिर्धारक व संकलक, उल्हासनगर महानगरपालिका। माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री विकास ढाकणे सर आणि माननीय अतिरिक्त आयुक्त श्री जमीर लेंगरेकर सर यांच्या आदेशानुसार मालमत्ता कर थकबाकीदारांवरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने मालमत्ता चलता नंबर 212/212/1 शीट नंबर 76 या मालमत्तेसाठी माहे ऑक्टोबर 2024 मध्ये अटॅचमेंटची नोटीस देण्यात आली होती, परंतु 4 महिने उलटून देखील सदर मालमत्ताधारकाने अद्यापपर्यंत मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही आहे। त्या अनुषंगाने आज रोजी सदरची मालमत्ता अटॅच केलेली आहे। तरी सदर मालमत्ताधारकास विनंती आहे की लवकरात लवकर सदर मालमत्ता कराचा भरणा करावा आणि पुढील कारवाई टाळावी। धन्यवाद। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।